तीनशे वर्ष अवघा मराठी मुलूक पारतंत्र्यात चाचपडत आहे. जणू काही 12ही महिन्यांच्या अमावस्यांनी गराडा घातला आहे. मराठी मुलकाची भूमी घोड्यांच्या टापाखाली कणते आहे, गाराणी गाती आहे. बालवयापासूनच पाहतो आहे सारे. राजा सिंदखेड वतनात 5000 मनसुबदार, लखोजीराव जाधव आणि म्हाळसा राणी यांच्या मी कन्या. बालवयापासूनच अवतीभवती सरदारांची वर्दळ, सल्ला मसलत, युद्धाचे डावपेच, रयतेची घराणी, न्याय निवाडा तर नित्याचाच. शौर्याच्या गाथा ऐकतच युद्धकला शिकलो मी. पण बालवयापासून एक प्रश्न मनात आवतो, धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे मानव सकल जणांचे कल्याण का केवळ कर्मकांड? यवनी सत्ता काल सर्पासारखी विळखा घालून बसली आहे. या सह्याद्रीला जाग का येत नाही? हा अन्याय अत्याचार पाहून तळपायाच्या मस्तकात जाते. या यवनी सत्तेविरुद्ध कुणीच कसं बंड पुकारत नाही, कुणीच कसं लढत नाही? हाच प्रश्न आम्ही आमच्या तीर्थरूपांनाही विचारला होता. आमच्या तीर्थरूपांनी उत्तर दिलं, जिजा मराठ्यांनी याच भूमीवर आसमंताकडे पाहून तुताऱ्या फुंकल्या. हर हर महादेवाच्या गर्जनेत ढाल तलवारी लढवल्या. पण आपला समाज एक संध नाही, तो विखुरला गेला आहे. जाती धर्माची उतरंड घट्ट झाली आहे. पारतंत्र्याची चीड नाही की स्वातंत्र्याची ओढ नाही. पारतंत्र्याची चीड नाही की स्वातंत्र्याची ओढ नाही. जिजा समाजास बांधून ठेवतो तो एक संत स्वातंत्र्य विचार. आम्ही पुन्हा विचारलं, समाजास एक संध करण्यासाठी काय करावे? आमच्या तीर्थरूपांनी पुन्हा शब्दांची जुळवाजुळव केली. जिजा जेथे रयतेचा छळ होतो, रक्ताचे पाट वाहतात, तेथे गवतालाही भाले फुटतात. तेथे गवतालाही भाले फुटतात. याच भूमीवर सहस्त्र कोंबांना जगण्याचा स्फुरण देतो तो स्वातंत्र्याचा सूर्य. पण हा सूर्य सहजासहजी वर येत नाही. त्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो. मनगटात बळ आणून तलवारीचे वार करावे लागतात. या मुर्दार जनतेला जाग करावं लागतं. त्यांच्या हातात पेटलेल्या मशाली द्याव्या लागतात. त्यांच्या हातात पेटलेल्या मशाली द्याव्या लागतात. एक शब्द आम्ही मनात साठवला. लहान होतो आम्ही, पण आता मात्र पेटायचे. ठिणगी पडली की साम्राज्याची पायाभरणी होणार. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या, सिंधू सागराच्या लाटा, संत सज्जनांचे टाळ मृदंग, तिच्या गाभाऱ्यातील अदृश्य शिवशक्तीला आवाहन करीत आहोत. हे करवीर आंबे प्रगट हो, हे माहूर लक्ष्मी प्रगट हो, हे हिंदू धर्म लक्ष्मी प्रगट हो, प्रगट हो.